नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 7वी विषय गणित. एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये आपली ही परीक्षा असेल आणि त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला उपयोगी ठरणारी आहे. त्यात 10 गुण हे तोंडी कामासाठी असतील आणि 40 गुण हे लेखी कामाला. बघा, हे तोंडी कामासाठी असणारे गुण: शब्द ऐकून लिही. या पद्धतीचे 10 शब्द तुम्हाला दिले जातील. त्या तुम्ही ऐकायचे आहेत, एक एक शब्द, आणि तो स्वच्छ आणि सुंदर अक्षरामध्ये लिहायचा आहे. बघा, शब्द आहे बंगला, फूल, दैवत, कुत्रा, टॉवेल, खड्डा, स्वानंदी, राष्ट्रगीत, चर्चा आणि विज्ञान यासारखे सर्व प्रकारचे शब्द दिले जातील. ते आपल्याला तोंडी लिहिता आले पाहिजे. त्याला तुम्हाला 5 गुण आहेत. असे शब्द लिहायचा व्यवस्थित सराव करा. त्यानंतर एक उतारा आपल्याला दिला जाईल, त्याचं वाचन करायचं आहे मनात, आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा, सुनीता विल्यम या पाठावर आधारित ही प्रश्न आहेत. अंतराळात 6 महिने राहणारी पहिली महिला अंतराळवीर कोण? उत्तर आहे सुनीता विल्यम. दुसरं, अंतराळात बादली व तांब्या घेऊन आंघोळ करता येत असेल का? कशावरून? नाही. अंतराळात पाणी हवेत तरंगते. चौथा प्रश्न, अवकाशात राहणे अवघड आहे हे उतार्यातील कोणत्या माहितीवरून कळते? कारण की कोणतीही वस्तू हवेत तरंगते, मऊ पिशवीत झोपावे लागते, शरीरातील स्नायू कमकुवत होतात, यामुळे अवकाशात राहणे अवघड आहे. कविता वाच आणि पुढील प्रश्नांची उत्तरं लिही. बघा, छान अशी कविता दिलेली, गोठ्यातल्या गायी, आणि त्यावर आधारित प्रश्न: गोठ्यात गायी काय काय करत आहेत? त्या काय करतायत? वासरांना चाटत आहेत. कवीला कोणत्या गोष्टीचे दुःख आहे? आई नसल्याने, आईचे प्रेम मिळत नाही याचे दुःख कवीला आहे. पुढचा प्रश्न, पशूंचा कोणता गुण कवितेत दिसून येतो? योग्य पर्यायाला गोल करायचा आहे. तो पर्याय आहे प्रेमळपणा. हा उतारा मनात वाच. बघा, वळीव या पाठातला हा उतारा आहे. तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. बघा प्रश्न: माई लेखिकेला का ओरडत असे? उत्तर आहे गारा खायची म्हणून. ब पर्याय. 9वा प्रश्न, गाडीवरल्या बर्फाच्या किसापेक्षा गारांचा बर्फ लेखिकेला चविष्ट का वाटायचा? कारण गारांमध्ये मातीचाही स्वाद असायचा. पुढचा प्रश्न, वळवाच्या पावसाची कोणती वैशिष्ट्ये या उतार्यात आली आहेत? ढगांची गर्जना, गारांचा पाऊस, सप्तरंगी इंद्रधनुष्य. पुढचा, हा उतारा मनात वाच. दीपस्तंभ या पुस्तकातून घेतलेला हा उतारा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा लिहायची आहेत. बघा प्रश्न, बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान कोणत्या 3 शब्दात गुंफता येते? ते आहे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. पुढचा प्रश्न, माझ्या ग्रंथांना कोणी हात लावला तर?
जीवाच्या कराराने मी तो कलम करीन असे बाबासाहेब का म्हणाले असतील? उत्तर आहे, त्यांना इतर वस्तूंपेक्षा ग्रंथ अधिक मौल्यवान वाटत. पुढचं, वाचन हेच बाबासाहेबांचे जीवन होते. हे कोणत्या वाक्यावरून समजतं? तर माझे डोळे अधू झाल्यामुळे माझ्या वाचनात खंड पडला तर माझ्या जीवनातील स्वारस्यता संपेल असं ते म्हणायचे. पुढचा प्रश्न, खालील शब्दांचे सामान्य रूप ओळख. घरात घरा, तसं विदूषकाने विदूषका. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळख. श्रीरंगची षष्ठी विभक्ती. संधी ओळखा. सदा अधिक एव, सदैव. जगन्नाथ, जगत अधिक नाथ. पुढचा प्रश्न, क्रियाविशेषण अवयव ओळखून त्याऐवजी दुसरं क्रियाविशेषण टाकायचं आहे आणि वाक्य परत लिहायचे. माझी आई आज गावाहून परत आली. कालच्या ऐवजी आज शब्द टाकायचा आहे. पुढचा प्रश्न, दिलेला प्रसंग वाचायचा आहे आणि त्यामध्ये एक म्हण टाकायची आहे. बघा तो प्रसंग. आशिषला त्याच्या निबंधातील खाडाखोडीबद्दल विचारल्यावर त्याने पेनच खराब असल्याचे सांगितले. म्हणतात ना, नाचता येईना अंगण वाकडे. ब भाग. अधोरेखित शब्दांऐवजी वाक्प्रचार टाकायचा आहे. आर्याने काढलेल्या सुंदर चित्राचे सर्वांनी कौतुक केल्याने आर्याची कळी खुलली. या पद्धतीने वाक्य लिहिलं की आपल्याला 2 गुण मिळाले. पुढचा प्रश्न, विरामचिन्हांचा वापर करायचा आहे. काय वाटलं ग तुला समुद्र पार केल्यावर? अवतरणचिन्हामध्ये घ्यायचे आणि शेवटी प्रश्नचिन्ह. खालील वाक्यातील प्रयोग ओळख आणि योग्य पर्यायाला गोल कर. कोल्ह्याने काकडी खाल्ली. ब पर्याय कर्मणी. बघा पुढचा प्रश्न, संवाद तयार करून लिही. बघा तो संवाद वाचा आणि लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, निबंध लिहायचा आहे. मला अदृश्य होता आले तर, झाडाला पैसे लागले तर, पाऊस पडला नाही तर, मी मुख्यमंत्री झालो तर. या 4 विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर आधारित निबंध लेखन करायचं आहे. दिलेल्या जागेमध्ये पूर्ण मावेल असं एवढं निबंध लेखन करायचं आहे. बघा या ठिकाणी झाडाला पैसे लागले तर या विषयावर आधारित मी कच्चं लिखाण या ठिकाणी केलेले. आपल्याला ते दिसत असेल तर वाचा आणि लिहून ठेवा आपल्या वहीत. शेवटचा प्रश्न आहे, तुझ्या शाळेतील बाल आनंद मेळाव्यात आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यासाठी पत्र लिही. 5 गुणांसाठी पत्र लिहायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची मराठी विषयाची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका अभ्यासलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या गणित आणि इंग्रजीचाही व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.